So hello everyone, once again welcome back to my YouTube channel. So guys, in this video या ठिकाणी बघा की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची ॲड जी आहे ती सप्टेंबरमध्ये आलेली होती. ठीक आहे. बट काही कारणास्तव त्यांची जी एक्झाम आहे ती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये न होता, ठीक आहे, तर ती खूप दिवस लांबण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, जाहिरात क्रमांक दिसतो इथे आपल्याला की 1/2023 ही जाहिरात आहे, जाहिरात क्रमांक आहे आणि 30/8/2023 रोजी पब्लिश झालेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ही जाहिरात काय नेमकी, तर ती काय आलेली होती ते ही बघूया आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता स्थापत्य, अभियंता स्थापत्य, उप अभियंता विद्युती म्हणजेच यांत्रिकी, ठीक आहे, और यांत्रिकी, सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, मुख्य, म्हणजे या ठिकाणी यांनी जी ॲड काढलेली होती तर ही एवढे मोठे जेवढे पी डी एफमध्ये तुम्हाला दिसत असेल तर एवढे पी डी एफ एवढे जे आहेत तर ही यांच्या जागेसाठी ॲड काढलेली होती. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, त्यांनी अजून सांगितलेलं पण आहे की या ठिकाणी MIDC.org याची ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज घेण्याची तारीख आहे तर 2 सप्टेंबर 2023 पासून 25 सप्टेंबर 2023पर्यंत राहील असं त्यांनी म्हटलं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण अर्ज वगैरे भरून आपण रेडी आहोत, फक्त आपण परीक्षेची वाट बघत होतात. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगावीशी वाटते की या MIDC औद्योगिक म्हणजेच काय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे जे हॉल तिकीट आहेत तर हे हॉल तिकीट काहीच दिवसामध्ये पब्लिश होण्याची शक्यता अशी आहे. ठीक आहे. तर तुम्ही अभ्यास जो आहे, अभ्यास हा जोमाने सुरू ठेवलेला पाहिजे. ठीक आहे. तर अभ्यास सोडू नका, अभ्यास करतच राहा, कारण की MIDC नाही तर खूप अशा म्हणजे WRD JE असेल, ठीक आहे, किंवा अजून काय म्हणतात त्याला, PMC असेल, ठीक आहे, अजून कोणती असेल तर कोणती असेल अजून खूप म्हणजे, आणि अजून BMC मोस्ट इम्पॉर्टंट जी एक्झाम आहे तीसुद्धा अजून यायची बाकी आहे. तर ठीक आहे, तर अभ्यास हा जोमाने सुरू ठेवा, कारण की एक एक्झाम नाही तर अनेक समोरच्या एक्झामसाठी आपण क्वालिफाय असतो, तर त्या एक्झाममध्ये सुद्धा आपण ॲप्लिकेशन वगैरे देऊ शकतो आणि चांगला रिझल्ट मिळवू शकतो. ठीक आहे. तर एवढं सांगायचं होतं गाईस, कारण की खूप जणांचे मेसेज येत होते.